नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुलक्षणा यमुनाला विचारत असते की यमुना, अमृता जे काही बोलते ते सगळं खरं आहे का? तेव्हा इथे यमुना आता माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, हो, यमुना जे काही बोलते ते सगळं खरं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मला बघा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजणच इथे आता तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. तेव्हा इथे यामी म्हणत असते की मीच इथे कावेरीच्या सरबतामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या आणि ते सरबत तिला प्यायला दिलं होतं. हे सगळं मी मुद्दामूनच केलं होतं, असं आता यामी म्हणत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे म्हणत असते, यामी, अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तेव्हा यामी म्हणते, अगं मी खरं सांगते ना, मला या मुलीवरती तेव्हासुद्धा संशय होता आणि आत्तासुद्धा संशय आहे. मला असं वाटतंय की तिचं बाहेर कुणाबरोबर तरी अफेअर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विद्या म्हणत असते कॅमेऱ्याजवळ, अरे काय चाललंय या मुलीचं? बरं झालं हिला फक्त एवढंच माहिती आहे की कावेरी वहिनींचं अफेअर आहे. म्हणजे कावेरी वहिनींचं आणि यश भाऊजींचं अफेअर आहे. हे जर या बाईला कळलं असतं ना, तर माने आज आम्हाला तिघांना इथे लटकवलं असतं. हे जसे इथे कपडे लागलेत ना, ह्या शेरवान्या लागल्यात, तसं एका बाजूला कावेरी वहिनी, एका बाजूला यश भाऊजी आणि मला त्यांचं प्रेम माहिती आहे म्हणून मध्ये मी अशी आमची अवस्था केली असती. ह्या बाईला काय करायचं आहे? स्वतःचं बघायचं तर दुसऱ्याच्या फाटक्यात पाय कशाला घालते ही? असं इथे आता विद्या कॅमेऱ्याच्या जवळ बोलून मोकळी होते. हिला खूपच जास्त चरबी आहे आणि हिची चरबी जिरलीच पाहिजे, असं विद्याचं म्हणणं असतं. तेव्हा इथे यामी म्हणत असते, अगं मला खरंच असं वाटतं, हे तुम्हाला फसवू शकते, तुम्हाला गोड गोड बोलून ही अंधारात ठेवू शकते, पण मला नाही. मला माहिती आहे, मी हिला स्वतः फोनवरती बोलताना ऐकले. हिचं नक्कीच कुणाबरोबर तरी अफेअर आहे. प्लीज माझ्या बोलण्यावरती तू विश्वास ठेव. तेव्हा इथे यश म्हणत असतो, यामीदी, अगं तू हे सगळं आत्ताच का बोलतेस? तेव्हा यामी म्हणत असते, यश, तू प्लीजच गप्प राहा. तुला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तरच तू मध्ये बोल, नाहीतर प्रत्येक वेळेला तिची बाजू घ्यायची अजिबात गरज नाही आहे. कळलं तुला? तुला माहिती आहे तिचं कुणाबरोबर अफेअर आहे? नाही माहिती ना? मग गप्प बस, मध्ये मध्ये बोलू नकोस. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ना, हिला मी स्वतः फोनवरती बोलताना ऐकलंय. ही नक्कीच कुणाबरोबर तरी रात्रीच्या वेळेला फोनवरती बोलत होती. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, आणि अगं का आपण हिच्यावरती विश्वास ठेवायचा? उदयदादा आत्तापर्यंत गायब होता. तो कुठे आहे आपल्याला कुणालाच माहिती नव्हतं. आपल्याला कुणालाच, पोलिसांना सुद्धा तो सापडला नाही. पण हिच्याकडून तू वचन घेतलंस, हिने तुला वचन दिलं आणि बरोबर दादाला इथे शेवटच्या दिवशी घेऊन आली. कशावरून आपण हिच्यावरती विश्वास ठेवायचा? कशावरून? हिनेच उदयदादाला किडनॅप करून ठेवलं नव्हतं आणि मग जेव्हा तू वचन मागितलंस तेव्हा तुला इम्प्रेस करण्यासाठी बरोबर ती दादाला घेऊन आली. मला तर वाटतं दादा, ही बाई तुला फसवते. हिचं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे. बाहेर कुठेतरी शेण खाते ही, असं म्हणाल्यानंतर उदयला बघा खूपच जास्त राग येतो. रागाच्या भरामध्ये तो यामीवरती हात उचलतो आणि म्हणतो, यामी, गप्प बस. माझी काऊ तशी अजिबात नाही आहे. माझी काऊ प्रतिव्रता आहे. कळलं तुला? खूपच जास्त चांगली आहे. तिचं बाहेर कुणाबरोबरच अफेअर नाही आहे. ती फक्त तिच्या नवऱ्यावरती प्रेम करते आणि भरभरून प्रेम करते. मला माहिती आहे माझी काऊ कशी आहे. तेव्हा इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, उदय भाऊजींनी काऊचं नाव घेतलं म्हणजे आता त्यांना इतका राग आला की त्यांनी बायको म्हणून आपल्या बायकोचंच नाव घेतलेलं आहे, काऊचं. काऊ, ऐकतेस ना गं? उदय भाऊजींचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे उदय येतो आणि कावेरीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, मला काहीच आठवत नाही आहे, पण तरीसुद्धा कावेरीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. अगं तू मला सांग ना, जी बाई माझी इतकी काळजी घेऊ शकते, ती मला किडनॅप कसं काय करू शकते? माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला होता ना की तिच्या डोक्याला काय लागलं आहे? अगं रागाच्या भरामध्ये दारूची बाटली फेकून मारली मी
अगं मी खूप दारू प्यायला होतो आणि ती मला समजवायला आली होती आणि तेव्हा रागाच्या भरात मी ती दारूची बाटली फेकून मारली. पण तुम्ही सगळ्यांनी विचारल्यानंतर तिने एकदा तरी माझं नाव घेतलं का? अजिबात नाही. पण चांगली बायको म्हणून आपल्या नवऱ्याला पाठीशी मात्र तिने घातलं. तिने जर विचार केला असता ना, तर तुम्हाला सगळं खरं सांगितलं असतं. पण नाही सांगितलं. जर तिला वाटलं असतं की मी बरा होऊ नये, असं तिला वाटत होतं, तर ती न विसरता माझ्या गोळ्या औषधं मला का बरं द्यायला आली असती? न विसरता नेहमी वेळेवरती ती मला गोळ्या औषधं देते आणि त्याचा चांगला फरक पडतोय ना. मी हळू-हळू बरासुद्धा होतोय. मग जर कावेरीला माझी काळजी नसती, तर कावेरीने माझी इतकी काळजी घेतली नसती. मी तिला आता थोडे दिवसच ओळखतोय. थोडे दिवसच मी कावेरीला बघितलं, पण मला कळलं ती कधीच कुणाला फसवू शकत नाहीये. ती कधीच कुणाला अंधारात ठेवू शकत नाहीये. ही एक गोष्ट तर मला कळली. यामी, अगं मी थोडे दिवस तिच्याबरोबर आहे. मी तिला लगेच ओळखलं. तू इतकी दिवस तिच्याबरोबर राहतेस. तू तिला ओळखलं नाहीस का गं? तू तिला चुकीचंच समजलंस. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, की "1 मिनिट हां." तिचा फोन आलेला असतो आणि ती फोनवरती बोलते आणि म्हणते, "हां, बोला. पाठवलत का तुम्ही रिपोर्ट? बरं, बरं. मी रिपोर्ट बघते हां." तेव्हा इथे यमुना म्हणत असते, "दादा, खूप विश्वास आहे ना तुझा तुझ्या बायकोवरती? मग हे बघ, चिकूचे DNA सॅम्पल आलेत. आता आपल्याला कळेल की चिकू कुणाचा मुलगा आहे ते. कळलं तुला?" तेव्हा इथे आता रागानेच तिच्या हातातून उदय फोन हिसकावून घेतो आणि तो स्वतः आधी तो DNA रिपोर्ट बघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उदयने तो DNA रिपोर्ट बघितल्यानंतर तो जातो आणि मालासुद्धा तो रिपोर्ट दाखवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, उदय म्हणत असतो की "मा हे बघ, बघितलंस तू? चिकूचे आणि माझे सॅम्पल 100% मॅच होत आहेत. 100%." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुनाला आणि अमृताला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण उदयने ते रिपोर्ट पहिल्यांदा मलाच दाखवलेला असतो आणि तो स्पष्टपणे म्हणतो, की "आमचे सॅम्पल 100% मॅच झालेले आहे. चिकू हा माझाच मुलगा आहे, माझ्या स्वतःचा." तेव्हा इथे आता मला खूप राग येतो. मा येते आणि जोरदार इथे आता थोबाडीत देते यामीच्या. 2-3 थोबाडीत देते, ते सुद्धा दोन्ही गालांवरती. तेव्हा यामी बघा, दोन्ही गाल पकडून आता उभी राहिलेली आहे. तेव्हा मध्ये इथे कावेरी येते आणि म्हणते, "मा प्लीज, प्लीज मा प्लीज मारू नका. मला मान्य आहे की त्यांचं चुकलं, पण प्लीज त्यांना मारू नका. त्यांनी हे सगळं आपल्या भावावरच्या प्रेमापोटीच केलंय ना. त्यांना कदाचित गैरसमज झाला असेल आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं असेल." तेव्हा इथे कावेरी म्हणते, "मा, त्यांनी जर माझ्याकडे सॅम्पल मागितले असते ना, तर खरंच मी दिले असते. त्यांना एवढं सगळं करायची काही गरज नव्हती. पण त्यांना वाटलं की मी नाही देणार आणि म्हणूनच त्यांनी सरबतामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं. हो ना यामिदी?" तेव्हा इथे यमुना म्हणते, "हं." तेव्हा कावेरी म्हणते, "हे बघा मा, प्लीज त्यांना काही बोलू नका. त्यांनी हे सगळं यांच्या काळजीपोटीच केले." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, "पण तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येतेय का? मला ट्रंकमध्ये ढकलणाऱ्या व्यक्तीच्या पायाला ती ट्रंक लागली होती. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या पायाला जखम असेल, तेव्हा आपण सगळ्यांचे पाय चेक करूया का?" तेव्हा इथे आता अमृताला आठवतं, ज्या वेळेला तिने कावेरीला ट्रंकमध्ये धक्का दिला होता, तेव्हा तिच्यासुद्धा पायाला ट्रंक लागली होती. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते, "तुला जर एवढाच संशय असेल ना, तर आपण एक काम करूया ना, आपण घरातले CCTV कॅमेरे चेक करूया. CCTV फुटेज चेक करू." तेव्हा यश म्हणतो, "नाही ना मा, अगं कधीच केले असते, पण आपले CCTV फुटेज खराब झालेत. CCTV कॅमेरे खराब झालेत, तर मी आजच इलेक्ट्रिशियनला बोलावले, ते येऊन नीट करणारच आहेत. त्यामुळे आपण आता फुटेज बघू शकत नाही." त्यामुळे प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते, "मा, त्याची खरंच काही गरज नाही आहे. आपण सगळ्यांचे पाय चेक करूया ना." सगळ्यांचे पाय चेक केल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की कुणाच्या पायाला इथे खून झाली आहे ते. तेव्हा इथे कावेरी जाते. सगळ्यात आधी तर ती विद्याचे पाय बघते. विद्या आपले दोन्ही पाय दाखवते. त्यानंतर आता कावेरी जाते, पौर्णिमाचे पाय बघते. पौर्णिमाचे पायसुद्धा व्यवस्थित असतात. त्यानंतर इथे अमृताचे पाय बघायला जाते. तेव्हा इथे कावेरी म्हणते, "अमृता." तेव्हा इथे अमृता आपले पाय दाखवते, तर तिच्या पायाला जखम झालेली नसते. कारण ती गोल गोल फिरून दाखवते, तर तिच्या पायाला अजिबात जखम वगैरे काही नसते. तेव्हा इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणते, "हे काय? अमृताच्या पायाला तर जखम व्हायला हवी होती ना? तिच्या पायाला जखम कशी नाही?" आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बघा,
जेव्हा यमुनाचे पाय बघण्यासाठी आता कावेरी येते, तेव्हा मा म्हणत असते, यमुना तुझे पाय दाखव. तेव्हा तिच्या पायाला जखम झालेली असते. तेव्हा यमुना तिचा एक पाय आपल्या पायाच्या पाठीमागे लपून ठेवत असते. तेव्हा इथे यमुना म्हणते, नाही मा, मी काहीच केलेलं नाही आहे. त्यानंतर तिला आठवतं, ज्या वेळेला यमुना आणि इथे अमृता दोघीजणी बोलत असतात, तेव्हा यमुनाच्या हातामध्ये एक वजन असतं आणि ते वजन इथे तिच्या पायावरती पडलेलं असतं. अमृताच्या हातातलं वजन यमुनाच्या पायावरती पडल्यानंतर तिच्या पायातून रक्त आलेलं असतं आणि तेव्हा इथे आता अमृता म्हणते, सॉरी सॉरी, ते चुकून झालं, फर्स्ट एड बॉक्स आणू का? तेव्हा यमुना म्हणते, जाऊ दे गं, एवढं काहीही लागलेलं नाही आहे. पण हा सगळा प्लॅन होता अमृताचा. अमृताने जाणून बुजूनच तिच्या पायावरती ते वजन पाडलं होतं, जेणेकरून तिच्या पायाला जखम होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुलक्षणा म्हणत असते, यमुना, अगं किती खालच्या पातीला जाशील गं? अजून किती खोटं बोलशील तू? एवढं सगळं खोटं बोलूनसुद्धा तुला असं वाटतंय की मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन? तेव्हा इथे यमुना म्हणत असते, मा, मी मान्य करते की मगाशी माझं चुकलं. मी माझी चुकी मान्य केली आहे ना, पण आता हे मी मान्य करणार नाही. मी कावेरीला गुंगीचं औषध दिलं, फक्त मला सॅम्पल हवे होते म्हणून. बाकी काही नाही. माझा तिच्यावरती राग एवढा नाही आहे की मी तिला ट्रंकमध्ये बंद करून ठेवेन. मी खरं सांगते मा, मी शपथ घेऊन सांगते, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. मी कावेरीला ट्रंकमध्ये बंद केलेलं नाही आहे. प्लीज विश्वास ठेव. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, यमुना, अगं काय केलंस गं हे तू? मला तू माझी मुलगी असल्याची लाज वाटते गं यमुना. मी तुला हे संस्कार दिलेत का? अगं तुझ्या नवऱ्याने तुला फसवलं म्हणून मी माझ्या तत्त्वांना बाजूला ठेवून तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली दिली ना. पण तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच नाही आहेस. म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये राहून तुला तुझं घर आनंदी बघवत नाही आहे का? दोन्ही भावांचा संसार सुखाचा चाललाय हे तुला बघवत नाही आहे का? तेव्हा इथे यश म्हणत असतो, मा, मी काय म्हणतो, आपण यामिनीला प्लीज एक संधी देऊया. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, बास झालं यश, बास झालं. एक शब्दसुद्धा बोलू नकोस. काही गरज नाही आहे हिला पाठीशी घालायची, कळलं ना? आत्तापर्यंत हिला खूप संधी दिली. तुला मी या घरामध्ये राहू दिलं. काय कमी केलं गं तुला यमुना? जे हवं ते सगळं दिलं ना? पण तुझं मन कधीच समाधानी नाही आहे. तुझा इगो एवढा मोठा आहे ना, की त्यापुढे तुला घराची सुख शांततासुद्धा दिसत नाही. तुला घरामध्ये कावेरीला काही ना काहीतरी बोलायचंच असतं. तिला रागाने टोमणे द्यायचेच असतात. तुझ्या घरामध्ये शांतता आहे ही तुला बघवतच नाही आहे ना? मग आता तू या घरामध्ये राहू नकोस. म्हणजे आपल्या घरातून मुलींना बाहेर काढायचं आणि त्यांना वणवण रस्त्यावरती फिरवायचं, ही आपल्या घराची परंपरा नाही आहे. ही आपल्या घराची शिकवण नाही आहे आणि म्हणूनच मी तुला या घरामध्ये ठेवणार आहे. पण जोपर्यंत आता इथे घरामध्ये लग्न व्यवस्थित पार पडत नाही ना, तोपर्यंत तू इथे राहायचं नाही. घरामध्ये लग्न कार्यामध्ये तू काही ना काहीतरी गोंधळ घालशील म्हणून तू आता जायचं आउट हाऊसमध्ये राहायचं. तो अजिबात इथे आमच्याबरोबर राहायचं नाही. आउट हाऊसमध्ये जाऊन राहायचं, कळलं तुला? तेव्हा इथे यमुना म्हणते, मा प्लीज. मा म्हणते, नाही, मी तुला माफ करणार नाही आहे. अगदी काहीही झालं तरीसुद्धा तू इथे राहायचंच नाही. तू आता आउट हाऊसमध्ये जा बरं. माझ्या नजरेसमोर एक मिनिटसुद्धा उभी राहू नकोस, असं इथे सुलक्षणा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा येते अमृताकडे उभी राहते आणि म्हणत असते, कावेरी, मगाशी तुझं ऐकून मी अमृताला वाटेल तसं बोलले गं, चुकलं माझं. अमृता, मगाशी रागाच्या भरात तुला मी वाटेल तसं बोलले, त्यासाठी मी तुझी माफी मागते. तेव्हा इथे आता माफीसुद्धा मागत असते आणि अमृताच्या पाया पडत असते. तेव्हा अमृता ताठ उभी राहून माची आता पाया पडायची वाट बघत असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, मा प्लीज, प्लीज तुम्ही पाया पडू नका तिच्या. तुम्ही तिची माफी मागू नका. तेव्हा इथे कावेरी आता माला थांबवते आणि इथे अमृताला म्हणत असते की अमृता, मी तुझ्यावरती चुकीचे आरोप केले, त्यासाठी मी हात जोडून तुझी माफी मागते. खरंच सॉरी, मला माफ कर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीचा मावरती इतका जीव असतो की ती अमृताच्या समोर माला झुकू देत नाही. तिला माफीसुद्धा मागू देत नाही आणि काहीही चूक नसताना, अमृता चुकीची असताना आणि हे सगळं यश आणि कावेरीला माहिती असताना देखील इथे कावेरी आता अमृताची माफी मागत असते. तेव्हा यशला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अमृता म्हणत असते की कावेरी, तुला माहिती होतं माझ्या पायाला लागलंय,
मुद्दामून सगळ्यांसमोर बोललीस ना, पण आता बघ तुझ्याच घरामध्ये राहून तुझंच घर कसं उद्ध्वस्त करते ती. घराची सुख शांतता ही बाजूला करून टाकते की नाही बघच तू. तरी इथे आता अमृतासुद्धा कावेरीवरती चिडले आणि यमुनासुद्धा. यमुना म्हणते, कावेरी मला माहिती आहे तुझं बाहेर अफेअर आहे. मला माहिती आहे. मी लवकरच ते सगळ्यांच्या समोर आणेन, ते सुद्धा पुराव्यांसकट. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश आणि कावेरी दोघेजण बसलेले असतात. तेव्हा यश कावेरीचा हात घेतो आणि आपल्या इथे हृदयावरती ठेवतो आणि म्हणतो की कावेरी फक्त इथे आहे. तुझी जागा इथे आहे कावेरी, माझ्या मनामध्ये. आणि लग्नसुद्धा आहे ना आपल्या दोघांचंच होणार. आणि त्याने इथे छोटीशी पत्रिका चिसवका कावेरी चिरंजीव यश या नावाने तयार केलेली असते. आणि यश म्हणत असतो, कावेरी काहीही झालं ना, अगदी काहीही, तरी लग्न हे आपलंच होणार.